आज राजन साळवी, राजापूरचा माजी आमदार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे. जवळपास वर्षभर झालं राजन साळवी शिंदे गटात जाणार अशा चर्चा होत्या, वावड्या उठवल्या जात होत्या. पण आज राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला, याचा अर्थ ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्याच्या तयारीत आहेत. हे आता सिद्ध झालेलं आहे. उद्या त्यांचा बहुतेक प्रवेशही होईल. राजन साळवी यांना त्रास झाला हे आम्हाला माहित आहे. त्यांनी वारंवार तो बोलून दाखवला. एसीबीची धाड त्यांच्या घरावर पडली होती. त्यांच्या घरामधल्या वस्तूची किंमत केली जात होती. त्यांना त्रास होत होता, मान्य आहे त्या गोष्टी. परंतु तेवढ्या त्रासातूनही ते म्हणत होते की मी एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि मरेपर्यंत गद्दारीचा डाग कपाळाला मारून घेणार नाही. परंतु आज अशी काय परिस्थिती झाली की त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय आणि ते इतर पक्षात जाणार आहेत, शिंदे गटात जाणार आहेत असं आम्हाला कळलं. मग ज्यांनी एवढं निष्ठेनं सांगितलं की मी शिवसेना सोडणार नाही, माझ्या कपाळावर गद्दारीचा डाग मी शिक्का पाडणार नाही, या राजन साळवीला मला सांगायचं आहे, ओ राजनजी साळवी, भले तुम्हाला त्रास होत असेल, काही झाले असेल, तसा तुम्हाला जसा त्रास होत होता तसा संजय राऊत साहेबांनाही त्रास झालाय. सूरज चव्हाण जे युवा सेनेचे सचिव आहेत त्यांनाही त्रास झाला होता, पण त्यांनी झेल भोगली, पण त्यांनी निष्ठा कधी ढळू दिली नाही. तुम्हाला एसीबीची धाड पडली म्हणून तुम्ही आज ईडीला घाबरून शिंदे गटात जात असाल तर तुमची गद्दारी तुम्हाला लक लागो. राजन साळवी हा एकनिष्ठ नसून गद्दार निघाला असं आता म्हणायची वेळ आलेली आहे. ही राजन साळवी तुम्हीच आणलेली आहे वेळ. राजन साळवी, तुम्हाला 3 वेळा आमदारकी दिली उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी. मातोश्रीवर एबी फॉर्म दिला, 4-4, 5-5 वेळा एबी फॉर्म दिला. भले यावेळेस तुमचा पराभव झाला असेल, पण तुम्ही मातोश्रीला सोडून जायचं नव्हतं. भले तुम्ही राजकारण सोडून द्यायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही शिवसेनेला आज एक प्रकारे तुम्ही शिवसेनेची गद्दारी केलात. राजनजी साळवी, तुम्हाला वाटत असेल की मी गेलो म्हणून राजापूरची शिवसेना संपली. तसं होत नाही. कोणी गेल्याने शिवसेना संपू शकत नाही. अरे एक गेला 10 येतील. आमच्या पक्षात येणार, आलेत, भविष्यातही येतील. शिवसेना हा समुद्र आहे. समुद्रातील काही घागरी पाणी काढलं म्हणून समुद्र कधी आटत नसतो. समुद्र अथांग महासागर आहे आणि त्या समुद्रातील आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत. आयुष्यभर आम्ही एकनिष्ठ राहणार. गद्दारीचा कलंक आमच्या कपाळावर कधी पाडून घेणार नाही. मध्यंतरी उद्धव साहेबांनी सांगितले, ज्याला जायचंय त्यांनी जावा. एकदा जी काय घाण आहे ती निघून गेली तरी चालेल. उद्या काही आमच्या सोलापुरातली काही गद्दार लोक पण जाणार आहेत असं कळलंय आम्हाला. कोण जातील ते जातील. असे किती घेणार या शिंदेला मला सांगायचं आहे. अरे तुम्ही किती घेणार, आमचा पक्ष किती फोडणार. या भाजपच्या जीवावर तुम्हाला एवढा उतमाच का आलाय. तुम्ही शिवसेनेशी गद्दारी करताय, उद्धव साहेबांशी गद्दारी करून दुसरा पक्ष तुम्ही आमचाच पक्ष बळकावला. आज तुम्हाला तुमच्याजवळ 57 आमदार असूनही आमच्या पक्षातल्या लोकांची गरज भासते. यावरून तुमची मर्दानगी सिद्ध होते. शिंदे आणि फडणवीस, तुम्ही जो काय मनामध्ये चंग बांधलाय, तुम्हाला वाटत असेल की आम्ही माझे आमदार फोडले, अगर पदाधिकारी फोडले म्हणून उद्धव ठाकरे संपतील. हा तुमचा गैरसमज आहे. अरे शिवसेनेची खरी ताकद काय असेल तर ती सामान्य शिवसैनिक आहे, निष्ठावंत शिवसैनिक आहे, स्वतःच्या स्वखर्चाने जगणारा शिवसैनिक आहे.